इयत्ता दुसरी विषय मराठी. मराठी विषयाच्या ऑनलाईन वर्गात मी तुमचे स्वागत करते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी आशा करते की तुम्ही दिवाळीच्या सुट्टीत मजा केली असेल. चला तर मग आज आपण पुन्हा अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. तर मुलांनो, आपण अगोदरच्या तासाला काही स्वर चिन्हांचा अभ्यास केलेला आहे. ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. काना, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार. एकार म्हणजेच एक मात्रा. ऐकार म्हणजेच दोन मात्रे. ओकार म्हणजेच काना आणि वर एक मात्रा. औकार म्हणजेच काना आणि वर दोन मात्रे. तर मुलांनो, आज आपण यापुढील स्वर चिन्हाचा अभ्यास पाठ क्रमांक 13 म्हणजेच अनुस्वार यामधून करणार आहोत. पाठ क्रमांक 13 अनुस्वार म्हणजेच अवर अनुस्वार अम. मुलांनो, सुरुवातीला आपल्याला कशाचे चित्र दिसत आहे? हंस. बरोबर. हंस हा शब्द कसा तयार झाला ते आपण पाहूया. ह अधिक अनुस्वार बरोबर हंस. तर मुलांनो, आपल्याला असे दिसून येते की हंस या शब्दातील ह या अक्षराला अनुस्वार देण्यात आलेला आहे. यापुढील चित्र कशाचे आहे मुलांनो? पतंग. अगदी बरोबर. पतंग हा शब्द कसा तयार झाला ते आपण पाहूया. त अधिक अनुस्वार बरोबर पतंग. तर मुलांनो, यामध्ये असे दिसून येते की पतंग या शब्दातील त या अक्षराला अनुस्वार देण्यात आलेला आहे. चला तर मग आता आपण पाठात आलेल्या चित्राचे वर्णन करूया. चित्रात आपल्याला एक बाई दिसून येत आहे. त्या बाईच्या हातात एक बाहुली आणि एक गाडी व एक साडीचा बॉक्स दिसत आहे. त्याचप्रमाणे त्या बाईच्या हाताजवळ एक फुगा दिसत आहे. आता आपण पाठाचे प्रकट वाचन करूया. पाठ क्रमांक 13 अनुस्वार म्हणजेच अवर अनुस्वार अम. आज मुंबईहून काकू आली. गंमत जम्मत घेऊन आली. आईसाठी छान छान साडी, संजूसाठी रंगीत गाडी, अंजूसाठी सुंदर बाहुली, मंजू करिता फुगा गुलाबी. फुगा उडाला उंच आकाशी, बाहुली खुदकन हसे कशी. तर मुलांनो, आता आपण प्रत्येक ओळीचा अर्थ आणि अनुस्वार याचे शब्द समजून घेणार आहोत. आज मुंबईहून काकू आली. या ओळीमध्ये
मुंबईहून या शब्दातील म या अक्षराला अनुस्वार देण्यात आलेला आहे. म्हणजेच म अधिक अनुस्वार बरोबर मम. मुलांनो, आपल्याला या ओळीमध्ये असे दिसून येते की मुंबई या शहरातून काकू आलेली आहे. गंमत जम्मत घेऊन आली. या ओळीमध्ये गंमत आणि जम्मत या शब्दातील ग आणि ज या अक्षरांना अनुस्वार देण्यात आलेला आहे. म्हणजेच ग अधिक अनुस्वार बरोबर गम. ज अधिक अनुस्वार बरोबर जम. या ओळीमध्ये असे दिसून येते की काकू तिच्यासोबत मजा मस्ती म्हणजेच गंमत जम्मत घेऊन आलेली आहे. आईसाठी छान छान साडी. या ओळीमध्ये असे दिसून येते की काकूने आईसाठी सुंदर अशी साडी आणलेली आहे. तर मुलांनो, आता आपण पाठातील काही ओळींचा अभ्यास केलेला आहे. यावर आधारित काही शब्दार्थ समजून घेऊया. शब्दार्थ: काकू, आंट. गंमत फन. घेऊन आली ब्रॉट. छान नाईस. आई मदर. तर मुलांनो, आज आपण येथेच थांबूया आणि पाठातील उर्वरित ओळींचा अभ्यास पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूया. धन्यवाद.